नमस्कार. छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील BHMSचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर एकंदरीत बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल 55 BHMS कॉलेज आहेत. त्यापैकी जे आहे एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते जळगावला आहे आणि उर्वरित 54 कॉलेज ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये येतं. तर BHMSचे जे 54 कॉलेज प्रायव्हेट आहेत तर त्यालाच आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो. त्यामध्ये टोटल जर सीट बघायला गेलं तर 4380 एवढ्या सीट्स आहेत. त्यापैकी जे आहे 658 सीट AIQ कोटा थ्रू फिलअप केल्या जातात. म्हणजेच महाराष्ट्रातील MSCTच्याच वेबसाईटवर सेपरेट एक काउन्सिलिंग होते, AIQ काउन्सिलिंग. त्यामध्ये BMS आणि BHMSचे सेपरेट राऊंड होत असतात. तर याबद्दल पण मी नंतर तुम्हाला सांगेल काउन्सिलिंग प्रोसेस सुरू व्हायच्या अगोदर. तर त्यामध्ये जर तेवढ्या जर सीट मायनस केल्या तर महाराष्ट्रातील BHMS कॉलेजमध्ये 3722 एवढ्या सीट रिमेनिंग राहतात. तर या सीटचा तसेच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 63 सीट आहेत. तर त्यापैकी जे आहे 9 सीट EECCCच्या सेंट्रलच्या काउन्सिलिंग थ्रू फिलअप केल्या जातात. उर्वरित जे 56 सीट्स आहेत ह्या महाराष्ट्रातील स्टेट गव्हर्नमेंटच्या MSCT काउन्सिलिंग थ्रू फिलअप केल्या जातात. असं एकंदरीत आकडा आहे. तर यानुसार जर बघायला गेलं तर यावर्षी एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो महाराष्ट्रातील BHMS कॉलेजचा याबद्दल एक अंदाजा. SC कॅटेगरीसाठी 7,82,000 या रँकपर्यंत, ST कॅटेगरी 10,53,000 रँक, OBC कॅटेगरी 7,88,000 रँक, VJ कॅटेगरी 7,77,000 रँक, ओपन कॅटेगरी 8,07,000 रँक, SCBC कॅटेगरी 8,86,000 रँक, NT1 कॅटेगरी 8,08,000 रँक, NT2 कॅटेगरी 7,54,000 रँक, NT3 कॅटेगरी 7,08,000 रँक. या रँकमध्ये जर तुमचे रँक येत असेल, या रेंजमध्ये जर तुमची रँक येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BHMS कॉलेजला ॲडमिशन भेटू शकते. हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. हा पूर्णपणे डिपेंड करणार आहे की किती विद्यार्थी BHMS घेण्यासाठी इच्छुक आहेत. कसं असतं, बरेच विद्यार्थ्यांना कसं जर BMS भेटत नसेल तर विद्यार्थी काय करतात, रिपीटसाठी ट्राय करतात. ॲटलिस्ट त्यांचं होप्स असतं की BMS तरी भेटावं. त्यामुळे ते एक रिपीट घेतात किंवा कर्नाटकामध्ये ॲप्लिकेशन देत जातं, काउन्सिलिंग प्रोसेससाठी जातात. त्यामुळे याचा कट ऑफ जो आहे का BHMSचा चांगलाच व्हेरिएशन करतो, कमी जास्त होत राहतो. यामुळे एक्झॅक्टली कट ऑफचं सांगणं, प्रिडिक्शन करणं थोडं कठीण आहे. पण या रेंजमध्ये जर तुमची रँक येत असेल तर तुम्हाला खरं महाराष्ट्रामध्ये BHMS भेटू शकते. तर या व्यतिरिक्त जर गेल्या वर्षी किती क्लोजिंग रँक होती याबद्दल पण यावर पण एक नजर टाकूया. SC कॅटेगरीसाठी 9,24,000, ST कॅटेगरीसाठी 12,68,000, OBC कॅटेगरी 8,10,000, VJ कॅटेगरी 8,54,000, ओपन कॅटेगरी 8,45,000, SCBC कॅटेगरी 9,38,000, NT1 कॅटेगरी 8,54,000, NT2 कॅटेगरी 8,84,000 आणि NT3 कॅटेगरी 7,96,000. या रेंजमध्ये गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये BHMS कॉलेज भेटलं होतं. आता हा लास्ट राऊंडचा कट ऑफ होता, स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंतचा हा कट ऑफ होता BHMSचा. या रँकपर्यंत गेल्या वर्षी भेटलं होतं. जर तुमची या रेंजमध्ये मार्क येत असेल आणि तुम्हाला जर BHMS करायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नक्की BHMS भेटून जाईल. पण बरेच विद्यार्थी BHMSला प्रेफरन्स देत नाही, तर सहसा रिपीटला करतात, नाही तर इतर राज्यामध्ये जाऊन कर्नाटकासाठी प्रेफरन्स देतात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील वेटरनरी कोर्सबद्दल माहिती घेणार आहोत. तर वेटरनरी कोर्सबद्दल मी ऑलरेडी काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवर. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काही वेटरनरीच्या रिलेटेड माहिती घेऊया. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.